TFWS च्या किती सीट असतात? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी, ओबीसी, EWS, SEBC या कॅटेगरी प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांनी जर आपल्याला मेरिट चांगला असेल किंवा पर्सेंटाइल चांगला असेल, लाईक दॅट आपलं पर्सेंटाइल जर 92 च्या पुढे असेल तर आपण TFWS कोट्यातनं सुद्धा फॉर्म भरणं गरजेचं आहे. TFWS म्हणजे काय? टोटल ट्युशन फी वेवर स्कीम. या अंतर्गत विद्यार्थ्यांना जेही आपले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, या प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेही काही ब्रांच आहेत, या प्रत्येक ब्रांचमध्ये 3 जागा उपलब्ध असतात. या 3 जागेमध्ये ज्याही विद्यार्थ्याचा नंबर लागेल या विद्यार्थ्यांना कॉलेजची जी काही फीस असते हे पूर्णपणे कॉलेजची ट्युशन फी या ठिकाणी माफ असते. यामध्ये कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असू शकतो. खास करून जे विद्यार्थी NT1, VJDT, SC आणि ST या प्रवर्गात नाहीत अशा विद्यार्थ्यांनी TFWS ऑप्शन नो जरी केला तरी काय हरकत नाहीये, कारण असंही या विद्यार्थ्यांना या फीस कमीच असतात. हे ऑप्शन कोणासाठी आहे? जे विद्यार्थी ओपन आहेत, EWS आहेत, ओबीसी आहेत या प्रवर्गात येणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी TFWS हमखास यस करणं गरजेचं आहे. पण त्यासोबत आपला मेरिटचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. TFWS बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी एक सेपरेटली व्हिडिओ बनवून त्यामध्ये सुद्धा देणारच आहे. ठीक आहे. TFWS ची उत्पन्न मर्यादा किती? मगाशी सांगितल्याप्रमाणे TFWS साठी आपली जी उत्पन्न मर्यादा आहे हे 8 लाखाच्या आत आपलं उत्पन्न असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पार्ट येतो तुम्हाला TFWS सीट मिळाल्यानंतर होणारे फायदे आणि तोटे. होणारा फायदा हा आहे की आपल्याला जेवढी आपली 4 वर्ष आपली ट्युशन फी माफ होते. तोटा हा आहे की 4 वर्ष आपल्याला कॉलेज अथवा ब्रांच चेंज करता येत नाही. खूप महत्वाचा पार्ट आहे या ठिकाणी. 4 वर्ष आपल्याला कॉलेज अथवा ब्रांच चेंज करता येणार नाहीये. ठीक आहे. TFWS बद्दल ज्या विद्यार्थ्याला इन डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ते आपल्या चॅनलवरती ऑलरेडी TFWS बद्दल इन्फॉर्मेशन आहे, त्या ठिकाणी जाऊन